मुलीच्या अंत्यसंस्कारावेळी त्याच मुलीचा फोन आला आणि वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली। अशी घटना घडलेली आहे। यापूर्वी तुम्ही अशी घटना बघितली नसेल। या घटनेमध्ये मुलगी शिकण्यासाठी शहरात गेली होती, परंतु नंतर तिच्यासोबत आणि तिने जे केलेलं कृत्य आहे ते अगदी भयानक होतं। तिने असं काय केलेलं आहे पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आपल्या मुलींसाठी अनेक आईवडील कष्ट करत असतात। आपली मुलं शिकून पुढे काहीतरी होतील असं त्यांचं स्वप्न असतं। मग मुलांना ते शहरामध्ये पाठवत असतात जेणेकरून त्यांचं चांगलं शिक्षण व्हावं आणि पुढे त्यांचं भविष्य सुधारेल अशी त्यांची आई वडिलांची मनस्थिती असते। परंतु जर मुलांनीच फसवलं तर काय होईल? अक्षरशः या घटनेमध्ये मुलीने काय केलेलं आहे ते पहा। अंत्यसंस्कारावेळी त्याच मुलीचा वडिलांना फोन आला होता आणि त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली होती। गोविंदपूर नावाच्या एका छोट्याशा गावात सुरेश पाटील यांचं घर होतं। त्यांचा संसार म्हणजे त्यांची पत्नी विमल आणि त्यांची एकुलती लाडकी मुलगी प्रिया ही त्यांच्या जीवनाचा आधार होती। तिचं हसण्याची बोलण्याची पद्धत घरात एक वेगळीच ऊर्जा घेऊन येत असे। पण गेल्या 15 दिवसांपासून घर अगदी शांत स्तब्ध झालं होतं। प्रिया 22 वर्षाची BAच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देण्यासाठी शहरात गेली होती आणि अचानक तिचा फोन बंद झाला होता। ती कुठेच सापडली नाही। सुरेश पाटील यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली, पण पोलिसांच्या नेहमीच्या उत्तरांनी त्यांना फक्त निराशाच मिळाली। शोध चालू आहे, काळजी करू नका, पण काळजी न करण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती। त्यांच्या मनात अनेक वाईट विचार येत होते। विमल तर सतत देवाजवळ तिची प्रार्थना करत रडत बसायची। त्यांच्या घराच्या भिंतींनाही जणू काही दुःख झाले होते। प्रियासाठी त्यांनी खूप काबाड कष्ट केले होते आणि त्यानंतर प्रियाला शहरात BAसाठी पाठवलं होतं। BA करून ती चांगल्या पदावर नोकरी तिला मिळेल अशी आशा होती, परंतु प्रिया असं काय करेल की असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं। आणि त्यानंतर मग हे प्रकरण जे आहे ते पुढे आलं। पोलिसात त्यांनी तक्रार सुद्धा दिली होती की प्रिया तिचा मोबाईल बंद झालेला आहे, ती सापडत नाही आणि त्यानंतर मिसिंग केसची तक्रार त्यांनी दाखल केली होती, परंतु पोलिसांकडून जास्त प्रतिसाद त्यांना मिळाला नव्हता आणि पुढे घडलं असं। सर्वप्रथम अगोदर त्यांना असं वाटलं की तिच्या मोबाईलला काहीतरी झालं असेल, त्यामुळे तिचा मोबाईल बंद असेल, परंतु खूप उशीर झाल्यानंतर मग त्यांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती। आपली मुलगी तिला काहीतरी झालेलं आहे असं त्यांना वाटलं होतं आणि त्यांची ती खात्री पटल्यानंतर मग त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ती मिसिंगची कंप्लेंट दिली होती। आता एका आठवड्यानंतर सुरेश पाटील यांना पोलीस स्टेशनमधून फोन आला। आता तो आवाज गंभीर होता। पाटील साहेब, तुम्ही ताबडतोब या, एक मृतदेह सापडलेला आहे, तो तुमच्या मुलीचा असू शकतो। सुरेश यांच्या पायाखालची तर जमीन सरकली। त्यांना कसेबसे स्वतःला सावरले आणि मग विमलला काही न सांगता ते पोलीस स्टेशनकडे धावले, कारण की जर विमलला म्हणजेच आईला जर सांगितलं तर अक्षरशः तिला सुद्धा हार्ट अटॅक येईल आणि तिच्यासोबत काहीतरी वेगळंच घडेल जर आपल्या मुलीचा मृतदेह तोच असला तर, असं मग त्यांच्या लक्षात आलं। आणि मग ते एकटेच त्या पोलीस स्टेशनकडे त्यांनी धाव घेतली। नदीजवळच्या एका नाल्यात तो मृतदेह सापडला होता। आता तो मृतदेह खूपच वाईट अवस्थेत होता। चेहरा ओळखण्यापलीकडे तो गेला होता, पण पोलिसांनी त्यांना मुलीचे कपडे दाखवले, तीच निळी जीन्स आणि पांढरा टी-शर्ट। हा तर प्रियाचा टी-शर्ट आहे। सुरेश यांचा आवाज थरथरत होता। त्यांना विश्वास बसत नव्हता, पण समोरचं सत्य स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता। आता DNA तपासणीचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना मृतदेह ताब्यात मिळाला नाही, पण त्यांच्या मनात आता कोणतीही शंका नव्हती। त्यांनी पोलिसांना सांगितले की मृतदेह त्यांची मुलगी प्रिया हिचाच आहे। मग अक्षरशः सर्व गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। सर्वांना धक्काच बसला। अतिशय हुशार प्रिया ती मुलगी होती आणि त्यानंतर तिच्यासोबत असं घडल्यामुळे सर्वांना एकच मोठा धक्का बसला। त्यांनी पोलिसांना सांगितले की मृतदेह त्यांची मुलगी प्रिया हिचाच आहे। घरी परतल्यानंतर त्यांनी विमलला ही वाईट बातमी दिली। विमलने अक्षरशः आकांत केला। तिने घर डोक्यावर घेतले। संपूर्ण गाव पाटील कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात सहभागी झाले। दुःखद अंतिम यात्रा 2 दिवसांनी DNA चाचणीचा तात्पुरता अहवाल आला। कपड्यावरून आणि उंचीवरून तो मृतदेह प्रियाचाच असल्याचे निश्चित करण्यात आले। आता गोविंदपूर गावात प्रियाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली। वातावरण अगदी गंभीर होते। ढगी जणू अश्रू ढाळत होते। सुरेश पाटील पूर्णपणे कोलमडून गेले होते। त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, पण त्यांच्या मनातील वेदना त्याहून खोल होत्या। ते चितेला अग्नी देण्यास तयार नव्हते।
त्यांना वाटत होते की हे सगळे खोटे असावे, त्यांची प्रिया परत येईल. पण गावकरी आणि नातेवाईकांनी त्यांना समजवले. अखेर मोठ्या भावाने अंत्यसंस्काराचे कार्य पूर्ण केले. संध्याकाळ झाली, पण घरातले वातावरण अजूनही तणावात होते. सगळीकडे शांतता पसरली होती. पाटील कुटुंब जेवणाशिवाय झोपल्याशिवाय नुसते बसून होते. त्यांच्या सतत मनात विचार येत होता की प्रियाला किती काबड कष्टाने शिकवले, परंतु तिच्यासोबत हे घडलेलं आहे ते अयोग्य आहे, हे खूप चुकीचं आहे, असा सतत विचार त्यांच्या मनात यायचा. ते सतत रडत बसत होते. आता सुरेश पाटील यांच्या जुन्या अँड्रॉइड फोनची रिंगटोन वाजली. ती रिंगटोन त्यांनी गेल्या 2 वर्षापासून बदलली नव्हती. ती रिंगटोन ऐकून विमल क्षणभर थकली. तो एक व्हिडिओ कॉल होता. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर दिसत होता आणि त्यानंतर तो व्हिडिओ कॉल त्यांनी रिसीव्ह केला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर दिसत होता. सुरेश पाटील यांनी थरथरत्या हाताने फोन उचलला. ते स्क्रीनकडे पाहू शकले नाहीत. त्यांनी नुसतं हॅलो म्हटलं. दुसऱ्या बाजूने एक आवाज आला, जो ऐकून सुरेश आणि विमल यांच्या दोघांच्याही हृदयाचे ठोके थांबले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. बाबा, मी प्रिया बोलते, असं मग त्या मोबाईलमधून एक आवाज आला. सुरेश यांच्या हातातील फोन जमिनीवर पडला होता, पण त्यांनी तो पुन्हा उचलून घट्ट पकडला. त्यांनी त्वरित स्क्रीनकडे पाहिलं. होय, तीच प्रिया होती. त्यांची ती प्रिया. थोडे घाबरलेले पण सुरक्षित आणि जिवंत विमल धावत आली आणि तिने स्क्रीन पाहिली. प्रियाला पाहताच ती जागेवरच बसली. प्रिया, माझी लेक, तू जिवंत आहेस. विमलच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. प्रिया म्हणाली, हो आई, मी जिवंत आहे. मला टीव्हीवर आणि सोशल मीडियावर आपल्या अंत्यसंस्काराची बातमी दिसली. मी घाबरून गेले आणि लगेच तुम्हाला कॉल केला. मी सुरक्षित आहे, थोडी लांब आहे पण ठीक आहे. काही वेळातच कुटुंबात आनंद अश्रूचा महापूर आला. त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सांगितले की मृतदेह दुसऱ्या एका मुलीचा होता, जी शहरात राहत होती. तिच्या हत्या म्हणजेच कदाचित ऑनर किलिंग झाली असेल. प्रियाच्या हरवलेल्या केसमुळे आणि मृतदेहाचे कपडे जुळल्यामुळे त्यांनी घाईघाईत ओळख पटवली होती. पण DNA अहवाल येणे बाकी होते. पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रियाने सांगितले की ती एका मित्रासोबत अक्षरशः म्हणजे रमेश सोबत पळून गेली होती. रमेश एका दुसऱ्या जातीचा असल्यामुळे घरी विरोध होईल या भीतीने तिने परीक्षा झाल्यानंतर घरी न येण्याचा निर्णय घेतला. ती रमेशच्या गावी लपून राहत होती आणि तिचा जुना फोन तुटल्यामुळे तिने नवीन नंबर घेतला होता. सोशल मीडियावर तिच्या अंत्यसंस्काराची बातमी पाहून तिला प्रचंड धक्का बसला आणि तिने धाडस करून वडिलांना व्हिडिओ कॉल केला होता. सुरेश पाटील यांना आनंद झाला, पण प्रियावर थोडा रागही आला. परंतु आपली मुलगी जिवंत आहे हे सत्य त्या रागापेक्षा 1000 पटीने मोठे होते. तिने मग वडिलांची माफी मागितली. आता वडिलांची माफी मागितली, पण तिला माफी देणे योग्य ती आहे का, हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कारण की अशी प्रकरणं जी आहे ते दिवसेंदिवस वाढत आहेत. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या.